की लोकमंगल म्हणजे फक्त सुभाष देशमुखांचंच आहे, देशमुख परिवारांचंच आहे. वारंवार सांगितलं तरी सुद्धा लोकांना ते पटत नसतं, काय नसतं, पण नावेलाच आहे त्याला काय. आणि मग आता ह्याला काहीतरी वेगळं काहीतरी करावं म्हणून सोलापूर सोशल फाउंडेशन काढलं. हे आता समस्त सोलापूरकरांचं आहे. हे आपण समस्त सोलापूरकरांच्या सर्वांनीच 40-45 लाख नागरिकांचे काय आहे. राजकारणात जरी आलो असलो, मी राजकीय व्यक्ती जरी असलो, एखाद्या पक्षाचा जरी, भारतीय जनता पक्षाचा जरी लोकप्रतिनिधी असलो, तरी मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळापर्यंत मी राजकारण नक्की, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडन, मी व्यक्तिगत माझी भूमिका मांडन, पण निवडणूक झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर फक्त 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 सोलापूर जिल्हा आहे. मी कधीच असा विचार केला नाही की मी ह्या मतदारसंघातून निवडून आलोय, त्या पक्षात आलोय. पक्षाची जी भूमिका आहे सातत्याने पक्षाच्या व्यासपीठावर मी नक्की मांडतो, निवडणुकीच्या काळात नक्की मांडतो. पण निवडणूक झाल्यावर मला असं वाटतं की मला या जिल्ह्यानं विधान परिषद सदस्य केलेलं आहे, सोलापूर लोकसभामध्ये सदस्यत्व काम करण्याची, सेवा करण्याची संधी दिली, मंत्रिपद दिलेलं आहे, विधानसभेचं 3 वेळा सदस्य केलेलं आहे. आणि एक स्वाभाविकपणे मनामध्ये सातत्याने येत असतं की ज्या सोलापूरकरांनी मला एवढं मोठं केलं, कोणताही प्रकारचा राजकीय वारसा नसताना, कोणताही पक्षाचा कार्यकर्ता नसताना, कुठंच काही नसताना मला सोलापूरकरांनी या स्थानापर्यंत आणलेलं आहे. तर माझी आता जबाबदारी आहे की सोलापूरकरांची उतराई करण्याची जबाबदारी आहे माझी. आणि ही जबाबदारीची जाणीव ठेवून वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. मग सोलापूर सोशल फाउंडेशनला पहिल्यांदा काय केलं असेल, 5 P जे आता मोहनरावांनी सांगितले त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यापेक्षा आपण सोलापुरातले जे उत्पादन आहेत, महिला बचत गटाने असो, चादर टावेल असेल, आमच्या सांगोल्याची घोगडी असेल, उदाहरण म्हणून मी सांगितलं, शेतीचे उत्पादन असतील, ह्या सगळ्या उत्पादनाची वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूरच्या बाहेर जाऊन प्रदर्शन केले. आणि त्याच्यावर सोलापूरच्या ह्याला थोडासा मार्केट मिळालं. याचबरोबर युनिफॉर्म गारमेंट, मला चांगलं आठवत आहे, वस्त्रोद्योग मंत्री होतो माननीय नरेंद्रभाई मोदींनी गुजरातला, अहमदाबादला वस्त्रोद्योग एक प्रदर्शन, खूप मोठं देश पातळीवरचं प्रदर्शन भरवलं होतं. आणि त्यावेळेस माझा हात जरा फ्रॅक्चर झालेला असल्यामुळं साहेबांना प्रणाम केला. हाताला काय झालं विचारलं, तू ज्या ठिकाणाहून येतो त्या ठिकाणी गारमेंट व्यवसाय मोठा होऊ शकतो, जरा विशेष गारमेंटवरती लक्ष दे. हा कानमंत्र मी माननीय मोदी साहेबांचा घेतला. आणि तो कानमंत्र घेऊन सोलापूरचे जे युनिफॉर्मचा आहे गारमेंट व्यवसाय, त्या व्यवसायावर चर्चा केली. पहिल्या चर्चेत तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही सोलापूर सोडण्याच्या तयारीत आहोत, म्हणजे जिल्हा स्थलांतर करायच्या तयारीत आहोत. मी त्यांना म्हटलं मोदी साहेबांनी आपल्याला असं असं म्हटलेलं आहे आणि माझी विनंती आपल्याला की आपण जर थांबू, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि पहिलं प्रदर्शन मी सोलापूरला घेतलं, त्यांना एकदम बाहेर घेऊन जाणं. त्याच्यानंतर जी प्रदर्शनं जी घेतली मी, बेंगलोरला 2 झाले असतील, हैदराबादला 2 झाले असतील, पुण्याला झालं असेल, मुंबईला झालं असेल, सोलापूरला परत एकदा प्रदर्शन भरवलं. असे 8 प्रदर्शनं भरवली. त्यातले वाराणसी आम्हाला माहिती नव्हतं काय आहे ते, फक्त एकच माहिती होतं की पंतप्रधानाचा मतदारसंघ, एवढंच मला माहिती होतं. मी म्हटलं आपण यावेळेस व्यवसाय वाढेल का नाही माहिती नाही, पण आपण वाराणसीला यावेळेस करू. वाराणसीला केलो आम्ही. मला आनंद वाटला. मुख्यमंत्र्याचा तिथल्या सहकार मंत्र्याकडून निरोप आला की हे युनिफॉर्म गारमेंटची टीमला बोलवा. मग ते सहकार मंत्री आमच्या कार्यक्रमालाही आले, समारोपाच्या कार्यक्रमाला आले आणि मग त्याने आम्हाला निरोप दिला. आम्ही मग परत जरा वेगवेगळे ड्रेस घेऊन गेलो. म्हणजे योगीजींनी मोदी मुख्यमंत्री महोदयांनी बोलून आम्हाला ऑर्डर सुद्धा देण्याचा प्रयत्न, त्यांची जरा ऑफर वेगळी असल्यामुळे थोडीशी अडचण झाली. त्यांचं म्हणणं होतं तुम्ही व्यवसाय इथं चालू करा. तर मी कसं होईल म्हणून त्याला मग
स्वाभाविकपणे मला माझ्या सोलापूरवरती, माझ्या महाराष्ट्रावरती राहणारच आहे किती जरी म्हटलं तरी. मी हो हो म्हटलो, पण मला एक सार्थ अभिमान दुसरा असा वाटला, माननीय पंतप्रधान महोदयांनी एक सुतवाच्य केल्याचं. युनिफॉर्म गारमेंटचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस सोलापूर जिल्हा हा युनिफॉर्म गारमेंटचा हबच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे जे त्यांचं 1 सेकंदाचं 1 मिनिटाचं जे वाक्य होतं, माझ्या दृष्टीनं वाराणसीचं जे प्रदर्शन भरवलं ते सार्थक झाल्यासारखं वाटलं. आणि मग हाच आधार घेतला. आता चिंचणी बाबतीत मी बोलत नाही, कारण चिंचणी तुम्हाला पाठ झाला आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही. चिंचणी असेल आणि युनिफॉर्म एक 5 पी काढले आहे. आपल्याला काय प्लेसेस म्हणजे काय, चिंचणी एक गाव झालं. जसं की आता पंढरपूरमधली तर सगळी गावं मी सांगू शकतो आता पुढे, पण तेवढं तुमचा वेळ वाया घालत नाही. अशी जी गावं आहेत, आमची तीर्थक्षेत्र आहे, ऐतिहासिक स्थळं आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत, काय अशा ठिकाणचं मार्केटिंग करावं. किंबहुना भविष्य काळामध्ये कृषी पर्यटनावरती सुद्धा भर देण्याचा विचार आहे. कारण या जिल्ह्यात कृषी पर्यटन वाढायला खूप संधी आहे, तो सुद्धा मी करायला. म्हणजे प्लेसेस, प्रॉडक्ट, जे प्रॉडक्ट, जो अनुभव मला चिंचणीचा ठिकाणाचं मार्केटिंग करायचा, तो उत्पादनाचं मार्केटिंग. ज्यावेळेस मी प्रदर्शनं भरवली होती त्यावेळेस गोंगडीला सुद्धा चांगलं मार्केटिंग झालं. मला आठवतं की एक सत्कार सुद्धा आमच्या सोलापूरला पंतप्रधान महोदय आलं त्या गोंगडीनेच केला होता आणि त्याच कार्यकर्त्यांना करून घेतला. तसं युनिफॉर्म गारमेंटचं जे मार्केटिंग झालेलं आहे आणि त्याच्यावर मला वाटलं की आता युनिफॉर्म म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग, म्हणजे प्रॉडक्ट हा पी तो घेऊन प्रॉडक्टचं, मग शेती उत्पादन असतील, औद्योगिक उत्पादन असतील, महिला गटाने छोटे छोटे उत्पादन केले, त्यांना सुद्धा मार्केटिंग करून द्यायचं काय. ह्या दोन्ही झाल्यानंतर मी दोन्हीकडचंही पाहतो. ज्यावेळेस चिंचणीचा विषय येतो त्यावेळेस तिथले स्थानिक लोक चिंचणीचं पर्यटन स्थळ व्हायच्या अगोदर बऱ्यापैकी बाहेर कामाला जात होती. आता मला सार्थ अभिमान आहे, चिंचणी पर्यटन झाल्यामुळं, क्षेत्र झाल्यामुळं आता स्थानिक रोजगार त्याच ठिकाणी निर्माण झाले. त्याच गावात, एका छोट्याशा गावात, 70-75 गावात, घरं असलेल्या गावात जर पर्यटन क्षेत्र वाढलं तर रोजगाराला कशी संधी आहे ते कळालं. आणि युनिफॉर्म गारमेंटमध्ये आजही त्यांना किमान 5,000 लोकांची कामगाराची गरज आहे. म्हणजे तिथं नोकऱ्या मिळू शकतात. आणि तिसरा जो पी आहे तो प्लेसमेंट, म्हणजे नोकऱ्या कशा वाढतील. हे पर्यटन क्षेत्र वाढलं, मार्केटिंग, प्रॉडक्टचं मार्केटिंग झालं, स्थानाचं मार्केटिंग झालं, तर आम्हाला नोकऱ्या एक मिळू शकतात. आणि मग नोकऱ्यावरती आम्ही जास्त भर द्यावा. कारण सोलापुरातला प्रत्येक गावातला तरुण हा गावातच राहायला पाहिजे, तालुक्यातच राहायला पाहिजे, जिल्ह्यातच राहायला पाहिजे. त्याला कधीही बाहेर जाऊन, त्याच्यावर मी नंतर बोलतो, पण मला असं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पर्सनॅलिटी, माझ्या या गावातले अनेक कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. कोण खेळाडू सुद्धा आहेत, कोण मोठे उद्योगपती आहेत, कोण IPS IAS अधिकारी आहेत. मला असं वाटतं ह्या सुद्धा लोकांचा मान सन्मान त्या गावामध्ये झाला पाहिजे, त्या तालुक्यामध्ये झाला पाहिजे. ही लोक, ही आमची जी आयडियल लोक आहेत, आयडॉल म्हणून आम्ही महाराष्ट्रात दाखवलोय. जसं की उपळं गाव आहे, उपळ्यासारख्या गावामध्ये 3-4 अधिकारी IAS अधिकारी, 3-4 अधिकारी IPS अधिकारी होत असते. हे गाव म्हणजे मला असं वाटतं मॉडेल. ही ज्यावेळेस केव्हा माणसांचं मार्केटिंग आम्ही केलं. आमच्याकडे हे मोठी माणसं आहेत, एकापेक्षा एक मोठी माणसं आहेत, त्यांचा मान सन्मान करावा असं एक मला वाटलं. आणि म्हणून म्हणजे पर्सनॅलिटी म्हणून 4थं केलं. आणि 5वं जे पी आहे ते पोल्युशन, म्हणजे पर्यावरणावर जे आपण विचार करतोय. मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड कमी आहे. सोलापूरची स्वच्छता असेल, हरित सोलापूर असेल, हरित जिल्हा करण्याचं काय, अशा 5 वेगवेगळ्या पीवरती काम करतो. काम करत असताना आपला रोजगाराचा एक विषय, भेडसावणारा जिल्ह्याला विषय. जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की तुम्हालाच आव्हान करतोय, तुम्ही पंढरपुरातले आहात सर्वजण. आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला लाखो लोक येतात, पण आम्हीच हळूच कुजबुज करतो. पांडुरंग गरिबांचा देव म्हणतात. 100% खरं आहे, गरिबांचा देव आहे का? 100% आहे. पण मला असं वाटतं की पैसेवाल्यांना सुद्धा आकर्षित करायचं, कारण पैसा आला की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतात.
गरिबाकडे कोण येणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही याही चिंतन केलं पाहिजे. आमचे धार्मिक स्थळ जसं मला नेहमी वाटतं, एक शिर्डी गाव, त्या शिर्डी गावावरती साईबाबांची कृपा झाल्यामुळं शिर्डी गाव महाराष्ट्रात, देशात, जगात नावारूपाला यायला लागलेला आहे. त्याच्या अगोदरचे आमचे पांडुरंग आहे, त्याच्या अगोदरचे आमचे स्वामी समर्थ आहे, त्याच्या अगोदरचे आमचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे, त्याच्या अगोदरच आमचं कुडल संगम आहे. कुडल संगम तर 14च्या अगोदर मला वाटतं काय प्रसिद्धीच होतं का नव्हतं, आत्ता थोडंसं प्रसिद्धीच्याच होता का. मी काल तिथं जाऊन आलो तर तिथं आता ते सांगत होते आता आमच्याकडे गाड्या भरपूर यायला, आता आम्हाला जरा भक्त निवास करायचं आहे. म्हणलं थांबा, भक्त निवासाला दुसरा मार्ग काढ. उत्पन्न वाढायला लागलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या धार्मिक स्थळं खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण सुद्धा आपल्या माध्यमातून धार्मिक स्थळांचं सुद्धा आख्यायिका काय आहे हे सुद्धा आपण जरा थोडंसं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या देशाचा पुढं आली पाहिजे असं मला वाटतं. या निमित्तानं आपला सगळा रोजगार वाढणार आहे. आणि याच ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रॉडक्ट असतील, औद्योगिक प्रॉडक्ट असतील किंवा बचत गट, मी सुद्धा ह्यांना सुद्धा आव्हान करणार आहे. आपले जे प्रॉडक्ट आहे यांचे एकत्रीकरण करावं. आणि ह्यांना सुद्धा आपण आव्हान करतो की आता पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ब्रँडिंग करायचं. आणि मग असं वाटायला लागलं मला, एक गाव घेतलं 100 गावं घ्यायला लागली, भूक वाढायला लागली माझी. मी म्हटलं एक गावामुळं, एका चिंचणीमुळं जे बळ येतं, स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. मी जिल्ह्यातली गावं बोलवा लागलो, जिल्ह्यातली गावं समोर यायला लागली. आता वाडी कुरुळी सांगितलं, नारळाचं गाव म्हणून वाडी कुरुळी पुढे नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. अशी वेगवेगळी गावं वेगळ्या पिकानं पुढे येतील, वेगळ्या उत्पादनानं पुढे येतील, कुठल्या तरी व्यक्तीमुळे ती गाव पुढे येईल. राळेगण शिंदे केवळ अण्णा हजारेमुळे हे आलेलं आहे. आणि मला या निमित्ताने आपल्याला आपल्या प्लेसेसचं, आपल्या प्रॉडक्टचं सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही जरा सगळ्या गोष्टी त्या पूरक कराव्यात असं मला वाटतंय. आम्ही रोजगाराच्या बाबतीमध्ये विशेष करून लोकमंगल बँकेने जे आता भूमिका घेतलेल्या आहेत, म्हणजे एकच ठरवलं आहे की राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, अनेक महामंडळ आहेत, या महामंडळाच्या माध्यमातून या लोकांना जे राज्य सरकार 12% व्याज परतावा देत आहे, तो व्याज परतावा त्या विद्यार्थ्यांना देऊ, नव उद्योजकांना देऊ, जास्तीत जास्त रोजगार देऊ. जवळपास 2,500 मुलांना 200 कोटी रुपयापर्यंत आपण कर्ज वाटप केलं. आम्ही आमच्या बोर्डामध्ये ठरवलं की पुढच्या काळामध्ये 1 वर्ष 1.5 वर्षाच्या काळामध्ये आपण 10,000 मुलांना रोजगार द्यायचा आपल्याला. तर रोजगार देण्यापेक्षा, नोकरी लावण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे तरुण आपल्याला 10,000 5,000 जरी सक्सेस झाले तर 20,000 ते 25,000 मुलांना आपण या ठिकाणी रोखण्यात, इथं रोजगार देण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्यटन योजना जी आहे, राज्य सरकारची पर्यटनाची योजना आहे, ही जास्तीत जास्त प्रभावीपणे आमच्या या जिल्ह्यामध्ये कशी राबवत आहे. विशेष करून पंढरपूर करायला माझं आव्हान. 15 दिवसाला एकादश आहे, एकादशीला बऱ्यापैकी भक्त आयोजित केलेलं आहे. त्याच्याबद्दल मोहनरावनी खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. बापूही तुम्हाला सांगणार आहे. मी छोटीशी गोष्ट तुम्हाला सोलापूर सोशल फाउंडेशन बद्दल सांगतो. इथं बऱ्याच लोकांना माहीत नसेल सोलापूर सोशल फाउंडेशन नेमकं काय आहे. की गेले साधारण 7-7.5 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये सोलापूर जिल्हा फेस्टिवल आयोजित केला होता. मी राहायला ठाण्यात असल्यामुळे काहीतरी असे बॅनर बघितले होते. त्याच्यानंतर मी सहज बघायला गेलो. त्यावेळेस सुभाष बापूंची माझी काही ओळख नव्हती, फक्त नाव ऐकून होतं, पण प्रत्यक्षात कधी भेटलो नव्हतो. कार्यक्रमात गेल्यानंतर भेट झाली. सोलापूर म्हटल्यानंतर आपोआपच मी त्याच्याकडं त्या महोत्सवाकडे ओळख गेलो. तिथं कार्यक्रमात ओळख झाली आमची. आणि तिथं सहज एक विषय काढला की बाबा आम्हाला थोडीशी झाडं लावायची आहेत बंडी शेगावमध्ये. आपले कलेक्टर साहेब होते, भोसले साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही झाडे लावू शकता. त्यांनी एक लेटर दिलं होतं आम्ही बंडी शेगावकरांना. तो विषय काढला आणि दुसऱ्या दिवशीपासून बापूंबरोबर जोडलंय. ते आज तागायत जोडलेलं आहे. पण ते आम्ही जोडताना तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो मुद्दामून मी,
की आम्ही एक कंडिशन ठरली, कुठल्याही आपल्या राजकीय गोष्टीवरती आम्ही कधी सोलापूर सोशल फाउंडेशनमध्ये काम करणार नाही. सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये आहेत, हे सर्वात महत्त्वाचं. नाही तर बापूंचा चेहरा बघितल्यानंतर काही ठराविक लोकांना असं एक वेगळ्या पक्षाचं काम वगैरे असं कुणाच्याही डोक्यात येऊ नये. आणि ते जे लोक वारंवार भेटतात त्यांना जी गोष्ट पटू शकते की बाबा ह्या सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त आणि फक्त सोलापूरकरांसाठीच काम होतं, कुठल्याही पक्षाचा उद्देश किंवा जाती धर्माचा उद्देश न ठेवता, हे मात्र मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छितो. योजना आज आपल्या ह्याच्यामध्ये 100 गावाची लिस्ट आहे. तर आम्हाला अभिमान वाटतो की ही जे आता गव्हर्नमेंटने जे हे केलेलं आहे ते 7 वर्षापासून आपण त्याच्यामध्ये ठीक आहे, पण आपण एक छोट्याशा माध्यमातून करत असल्यामुळे त्याच्या प्रसिद्धी तेवढी मिळाली नसेल, पण ही गोष्ट आपण गेल्या 7 वर्षापासून करतोय. ती आज गव्हर्नमेंटने आपल्या ते अंगीकारली आहे आणि आता सुरुवात केलेली आहे. आपला हा खरं सोलापूरकरांचा अभिमान आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आता नव्याने जे आता सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह, मला वाटतं भारत देशात हा पहिलाच उपक्रम असा होत असेल की एका जिल्ह्याचा पर्यटन सप्ताह. हा सप्ताहाचा एक उपक्रम बापूंच्या डोक्यात आपलं कुठला झाला होता, कुंभमेळा प्रयागराजचं झालं. त्याच्यापासून हा आला की आपल्या जिल्ह्यात असा काहीतरी एक मोठा उपक्रम झाला पाहिजे की जेणेकरून तिथे 60 करोड लोक आले होते आणि एक राज्याचा टर्नओव्हर तिथं झाला होता. तर मग आपल्या सोलापूर जिल्ह्यात का नसावा, त्या उद्देशाने हा उपक्रम सुरुवात झाला, विषय डोक्यात आला आणि सातत्याने गेले 6 महिने झाले बापू याच्यावरती प्रयत्न करता आहात. त्यांना बरंच अंशी यश येतं आहे, अजून येणं बाकी आहे, हे पहिलंच वर्ष आहे. तर इथपर्यंत लोकांना ह्या वर्षी माहीत जरी झालं आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतली तर खूप मोठी गोष्ट आहे. तर आज तुम्हाला मी एवढं विनंती एक करेन की हे सगळं बऱ्यापैकी तुमच्या हातात आहे, कारण प्रसिद्धी देणं हे तुमच्या हातात आहे. तर आम्ही काम करताना 2 गोष्टी असतात, एक की स्वतःच्या फायद्यासाठी बिझनेस करतो, तो एक वेगळी गोष्ट आहे, आणि ही एक दुसरी गोष्ट आहे समाजकार्य, की आपलं काहीतरी समाजाचे देणं देतं. तर ह्या समाजाच्या देण्यात तुमचाही मोलाचा सहभाग असावा, जो नेहमी असतोच आणि पुढेही असेल असं मला 100% अपेक्षा आहे. त्यातही मी एक पंढरपूरकर म्हणून मला कायम अभिमान आहे. जरी मी मुंबईत 35 वर्षापासून आहे तरी पण तुमच्याकडून किंवा माझ्याकडून तुमच्याकडून माझ्या अपेक्षा खूप